योद्धा न्यूज मराठी. तुमच्या गावापासून सामील झाले आम्ही उंडवडी पासून पायी करायला सुरुवात केली आहे. डोळ्याची उंदवडी पासून आणि नंतर किती यामध्ये 22 किलोमीटर किती राहीस नाही चालत राहील तुमच्या रिंगणाला तू कसं राहीस तुमच्या रिंगणाला शिफ्ट होतीस आणि दुसरा दिवस होता तो म्हणजे आपला इंदापूरचा अगोदर होता इंदापूर राहिला 2 दिवस आम्ही ती कव्हरिंग केलं सगळं टाकली रिंगणाचं आणि आज हे म्हणजे त्या अर्थाने शेवटचं रिंगण बाकीचं सर्वात मोठं उद्या महाराष्ट्रात सगळ्या पालख्या एकत्र येतात आणि तिथे आणि आपण लाखो करोडो लोकांमधून परत एकदा या ठिकाणी तुझी वेळ झाली हे म्हणायची बघायला आणि खरोखर ही काही देखील आहे रील म्हणून रील स्टार म्हणून ती प्रख्यात एवढं महाराष्ट्रात आहे. आज तिने या ठिकाणी मी तर म्हणेल त्या तरुण वयामध्ये चालण्याचं सामर्थ्य तिने दाखवलं आणि खऱ्या अर्थाने चालत राहिली आज इथे ती पोचलेली आहे. काय सांगेल कशी वाटली वारी चांगली प्रश्न विचार सगळ्या नेस्टार आहात ते सगळं स्टाईल वगैरे करणं किंवा याच्यामधून न्यूज वगैरे वाटतं ते भाग वेगळा पण इथेच वारकऱ्याने तुम्हाला लाईक केले आणि वारकरी तुम्हाला वारकऱ्यांबद्दल काय आम्ही खास त्याच्यासाठी आलेलो आहोत. जे वारकरी आहेत आपले मराठी बांधव आहेत ते आम्हाला लाईक करतातच पण आपली जी संस्कृती आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी एवढीच उद्देश घेऊन आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. कारण की जर आपण आपली संस्कृती पुढे नाही नेली तर ते सगळं आज 10-20 वर्षांनी बंद व्हायला नको आणि आज आम्ही आलोय आज आम्ही दोघी आलो पुढच्या वेळी अजून जरूर वाढेल. आज आम्ही दोघी आले पुढच्या वेळी 4 आले 8 आले तरी आमच्या वारीचं सार्थक झालं. चैतन्य मला मी सांगितलं पाहिजे वय झाल्यानंतर वारी करण्यामध्ये तत्व आहे तर सगळ्या गोष्टी होतात तरुण वयात वारी केली आणि तरुणाला काय आव्हान आम्ही आमची संस्कृती पुढे घेऊन वारीमध्ये सामील व्हायला पाहिजे. वारीमध्ये भरपूर मोठ्या करा आनंद घेतला वयस्कर म्हणजे आजींबरोबर केला तुम्ही आनंद घेतलाय पुढच्या काळामध्ये भरपूर आहे का अभंग उभा राहिला विटेवरी उभा राहिला विटेवरी रवी गंगाही दाखवाना माई कुडाची दंडारी दारी माताची पुंडलिका पापी आणि दुष्ट आई बाबाची केली सेवा पाप झाले नष्ट भक्ताला आला बेटा श्री हरी भक्ती पाहून भक्ताला आला बेटा श्री हरी तरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. खऱ्या अर्थानं धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. मला सांगा धनी तुमच्या बरोबर आहेत त्यांनी पैठणी तुम्हाला दाखवली त्यांनी दाखवली पंढरपूर हरवले तुम्ही आता शोधत खरं तर हर्षदा तुझी पहिली रील मी पाहिली तर अशीच आजी हरवली होती आणि ती शोधत होती शेवटी ती सापडली आणि आता कोणी हरवलं नाही ना आता कोणी हरवलं मागच्या रिंगात आमचे नवरे हरवले होते
भेटलो परत. पण आता त्यांची रील जर त्यांची मुलाखत जर केली ते म्हणजे आमच्या बायका हरवल्यात, मग काय केलं? त्यांनी सोडलं, हिंगणघाटला सोडलं होतं आम्हाला. मग आता ते सापडलं ना तुम्हाला? सापडतील आम्ही गाडी अशी हरवली की डायरेक्ट गाडीपाशी जाऊन थांबायचं. चालत जायचं. किती किलोमीटर चालणार होते आता? 2 किलोमीटर असं इथून 3 किलोमीटर आहे. गाडी पार्क केली. आता यामध्ये गाडी तुम्हाला येऊन नाही दिली तुम्हाला? आम्हाला आम्ही काही गाडी करतो, आमची गाडी पुढे असते, आम्ही पाठीमागे असतो. ड्रायव्हर बिचारा आपण सांगतोय. त्याचं बरं, मला एक अजून सांगा की इथे वारकऱ्यांमध्ये जी शिस्त, जे प्रेम, जिव्हाळा एकमेकाबद्दल पाहिला, हा एरवी पाहायला मिळतो तो? नाही, इथे वारकरी सगळे लाईनीमध्ये चालतात, इथे कोणी त्यांना शिस्त लावायला येत नाही. हा. सर्व धर्म समभाव. आणि दुसरी गोष्ट, वारकऱ्यांना प्रत्येक गाव वेगळं घ्यावं लागतं दररोज मुक्काम करावं. त्या मुक्कामा दरम्यान सगळी सुविधा असेलच असं नाही, परंतु जी सुविधा असेल त्यामध्ये ते समाधानाने पुढे जातात. समाधानाने पुढे जातात. आणि आम्ही पण वारी करतो ना, आम्हाला, मी म्हणते आमची पहिलीच वारी आहे, पण आम्हाला कुठेच जेवण कमी नाही पडले. आम्ही कुठल्याही दिंडीमध्ये येतो, आमची अशी काही स्पेसिफिक एक दिंडी नाही की तिच्यामध्ये आम्ही चालतोय. तुम्हाला असे सर्वजण असं आमच्या दिंडीमध्ये एवढं प्रेम देतो त्यांना आतापर्यंत. सगळे लोक, सगळे वारकरी आमच्या घरी या, आमच्या दिंडीत या. आणि आता पण सांगितलं पुढच्या वर्षी आमच्या दिंडीत येऊन जेवायचं. जिथे जिथे आम्ही मुक्काम केला ना, म्हणजे जिथे जिथे आम्ही टेंट लावला ना, सगळ्यांनी सांगितलं पुढच्या वेळेस आमच्याच इथे यायचं. एवढे गोड आणि एवढे प्रेमळ माणसं भेटले, असं वाटतं एवढे घरात पण प्रेमळ माणसं नाही का. खरं तर घरा हे घरच एक कुटुंबच महाराष्ट्र किंवा हे वारकरी सगळे आपल्या घरातले वाटू लागले. नाही, खरंच खूप एवढे प्रेमळ माणसं ना, विठुराच्या दर्शनाला जे चाललेत ना, ते सगळे विठुरायाचे जे कुटुंब आहे, ते असं वाटतं आपलं कुटुंब आहे. एवढे गोड माणसं आहेत आणि कुठेही कोणाला काहीच त्रास होत नाहीये. एवढी गर्दी आहे तरी कोणालाही थोडी गर्दी आहे, पण कोणाचंच तक्रार नाही कोणाची की आम्हाला असं चाललंय. अजून एक त्याबरोबर एक प्रश्न विचारूया. माऊली आहेत म्हणजे महिला आहेत आणि आमचे विठुराया आहेत म्हणजे पुरुष आहेत. विठुराया आणि माऊली बरोबर एकत्र चालताना माऊलींची काळजी विठुराया सगळी घेतात, असं पाहिले तुम्ही? हो, काळजी घेतात. ते जरा थोडं धक्काबुक्कीला माऊली माऊली करत जातात, म्हणजे ते इथं चुकीचं कुठलाही भ्रम किंवा कुठल्याही दृष्टिकोनातून येत नाही. फक्त सगळ्यांना माऊली माऊली म्हणतच पुढे चाललेले असतात. म्हणजे हे या वारीतून शिकायला मिळतं. हो, खूप गोष्टी वारीमध्ये शिकायला भेटल्यात, खूप खूप जास्त गोष्टी. खरं तर आपण ऐकलंय वारीमध्ये सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आपली महाराष्ट्राची आणि हिंदू धर्माची भगवी पताका महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर, जगाबाहेर पोहोचण्याचं काम ही संस्कृती आपली करते. निश्चित उद्याच्या काळामध्ये पूर्ण भारतभर आणि देशभर किंवा देशाच्या बाहेर जागतिक लेवलला आपला या भगव्या पताकाचा प्रसार हो आणि आपला धर्म वाढत राहो, या शुभकामना आपण या निमित्ताने देऊया. आणि खरोखरच या ठिकाणी हर्षदा आणि दुसरी आमची प्रतीक्षा आणि हर्षदा या ठिकाणी आहेत, या रील स्टार आहेत. निश्चित यांचे पण देखील पुढचा प्रवास अतिशय सुखकर हो आणि त्यांना असंच महाराष्ट्राने डोक्यावर उंच उंच ठिकाणी ठेवू, अशा शुभकामना आपण त्यांना देऊया. न्यूज मराठी 24/7 त्याचबरोबर कराळे पाटील आवाज तसेच योद्धा न्यूज मराठी यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. जय जय. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.